मैत्रिणींनो, खरेदी करणं चूक नाही, पण वायफळ खरेदी करणं ही मात्र नक्कीच चूक आहे. आता वायफळ म्हणजे काय? तर गरज नसलेली वस्तू खरेदी करणं. कारण काय होतं, उगाचच त्या वस्तूमध्ये आपला वायफळ पैसाही जातो आणि ती वस्तू आपल्या घरामध्ये अडगळ निर्माण करते. मग आता एखादी वस्तू गरजेची आहे की नाही, ती खरेदी करावी की न करावी, हे कसं ठरवायचं? जर ती वस्तू आपला एखादा प्रॉब्लेम सोडवत असेल, तर ती गरजेची आहे आणि ती जरूर खरेदी करावी. पण जर ती वस्तू आपला कोणताही प्रॉब्लेम सोडवत नसेल, तर ती वस्तू गरजेची नाही आणि ती खरेदी करू नये. हे खूप सोपं आहे, पण तरी देखील एक छोटंसं उदाहरण सांगते. जसं की हा माझा क्लोज्ड कटलरी बॉक्स. ओपन कटलरी बॉक्समध्ये काय व्हायचं, की रात्रीच्या वेळेस तो असा ओपन असल्यामुळे त्याच्यावरती झुरळं, मुंग्या फिरायच्या आणि रोज ती कटलरी धुवून यूज करावी लागायची. मग त्याऐवजी मी हा असा क्लोज्ड कटलरी बॉक्स खरेदी केला, ज्यामुळे माझा हा प्रॉब्लेमच सुटला. आता मला रोज रोज ही कटलरी वॉश करावी लागत नाही. आहे की नाही? आपल्या समस्येचं उत्तर म्हणजेच हा कटलरी बॉक्स गरजेचा आहे. बरं, हा कटलरी बॉक्स मी तुम्हाला मागेच एका व्हिडिओमध्ये दाखवला होता आणि तुम्हा सगळ्यांना तो खूप आवडला होता. आजच्या व्हिडिओमध्ये मी अशाच काहीच्या गरजेच्या वस्तू तुमच्यासाठी घेऊन आलेल्या आहेत, ज्या आपल्या या रोजच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन ठरणार आहेत. सुरुवात करूयात आपल्या सगळ्या होममेकरचा अगदी बेसिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा असा हा स्प्लॅश गार्ड. भांडी घासताना साबण किंवा पाणी आपल्या ड्रेसवर तर उडतंच, शिवाय बेसिनच्या शेजारची जी पट्टी असते त्यावरती सगळं पाणी उडतं. तो कट्टा ओला होतो किंवा तिथून पाणी खाली, आणि मग दरवेळेस आपला ड्रेस तर खराब होतोच, शिवाय खाली पाणी सांडल्यामुळे फरशी देखील ओली होते. मग याच प्रॉब्लेमवर सोल्युशन म्हणून मी घेतलं हे स्प्लॅश गार्ड. हा स्प्लॅश गार्ड सिलिकॉन पासून बनलेला आहे आणि याच्या खाली सक्शन हुक्स आहेत. तर या सक्शनच्या सहाय्याने हा स्प्लॅश गार्ड आपल्या किचन ओट्यावरती टाईट बसतो. आता माझ्या सिंक मधून समोरच्या साईडला जास्त पाणी उडतं, त्यामुळे मी हा स्प्लॅश गार्ड तिथे लावलेला आहे. तुमचं सिंक जर छोटं असेल तर ते सगळ्या बाजूनी पाणी उडणार आहे, त्यामुळे तुम्ही सिंकच्या 3-4 बाजूंना देखील असा हा स्प्लॅश गार्ड लावू शकता, जेणेकरून पहा असं जरी पाणी उडलं ना तरी ते स्प्लॅश गार्ड वरून खाली निथळून पुन्हा सिंक मध्येच जाईल. आता हे स्प्लॅश गार्ड तुम्हाला काढूनही दाखवते. याच्या खाली देखील पहा अजिबात पाणी आलेलं नाहीये. हा इथला जो स्पेस आहे तो छान कोरडा राहिला आणि तिथून जे पूर्वी पाणी खाली सांडत होतं ते देखील आता सांडत नाही. आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यात माझ्या घरामध्ये कंटिन्यू फॅन चालू असतो, सकाळ दुपार संध्याकाळ. पण माझा हा जो फॅन आहे ना, कमी स्पीडवर ठेवला तर त्याची हवाच लागायची नाही, आणि जर स्पीड वाढवलं तर त्याचा सतत आवाज यायचा. म्हणजे दुपारी वगैरे आपण असं छान शांततेत बसलेलो असू ना, अशा वेळेस तो आवाज मला फार डिस्टर्ब करायचा. माझ्या घरातली सगळी शांतताच निघून जायची या फॅनमुळे. दुसरा एक प्रॉब्लेम म्हणजे मीडियम स्पीडवरती सुद्धा अगदी संपूर्ण हॉलमध्ये सुद्धा हवा लागायची नाही. मग सारखं उठावं लागायचं, स्पीड वाढवायचं, पुन्हा येऊन बसायचं. मग काय होतं, स्पीड वाढवल्यामुळे कुणाला तरी थंडी वाजायची. मग पुन्हा उठायचं, पुन्हा ते स्पीड कमी करायचं, सारखं उठ बस करावं लागायचं. म्हणून मग मी आता नवीन फॅनच्या शोधात होते आणि म्हटलं घेतेच आहे तर स्मार्ट फॅन घ्यावा. तर हे सगळे माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा, माझ्या बजेटमध्ये बसणारा एकच ब्रँड मला बाजारात दिसला, तो म्हणजे हा ॲटमबर्ग. ॲटमबर्गचा अरिस रेनचा हा स्मार्ट फॅन मी घेतलेला आहे आणि आता खूप दिवस झाले हा स्मार्ट फॅन मी वापरते आहे आणि इट्स सिम्पली अमेझिंग. या फॅनमुळे माझ्या घराला स्टायलिश लुक तर आलाच आहे, शिवाय हा 52 डेसिबल इतक्या हलक्या आवाजात चालतो. आता घरातली शांतता हा फॅन अजिबात डिस्टर्ब करत नाही. यामध्ये रिमोट कंट्रोल, मोबाईल ॲप कंट्रोल आणि अलेक्झा कम्पॅटेबिलिटी आहे. म्हणजे तुम्ही घरात कुठेही असताना तो कंट्रोल करू शकता. याच्या डिझाईन बद्दल बोलायचं झालं तर अरिस कॉन्टर हा मल्टी अवॉर्ड विनर आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर रेड डॉट अवॉर्ड सुद्धा त्याला मिळालेला आहे. यामध्ये मून बीम लाईट आहे, जी नाईट लाईट म्हणूनही काम करते. आणि असा हा रिमोट कंट्रोल, कुठूनही हा फॅन कंट्रोल करता येईल. स्वच्छ करायला देखील एकदम सोपा. यामध्ये ABS ब्लेड आहेत, त्यामुळे फक्त साध्या कपड्याने देखील सहज साफ करता येतो. अशा या ॲडव्हान्स्ड फॅनने माझं तर घर मी अपग्रेड केलेलं आहे. तुम्हालाही असा हा फॅन हवा आहे ना,
तर मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, जरूर चेकआउट करा. आता मी ही जी तुम्हाला वस्तू दाखवणार आहे ती काय आहे सांगा बरं. अगदी लगेच 2 सेकंदात कॉमेंट करा बरं का, बघता बघताच. समजलं? आता तर नक्कीच ओळखलं असेल की हे काय आहे. आपल्याला घरामध्ये पायात चप्पल घालायची जर सवय नसेल, तर स्वयंपाक करताना तासनतास एका जागेवर फरशीवर उभं राहायचं, म्हणजे पायाला फार थंड लागतं. शिवाय स्वयंपाक करताना काहीतरी खाली सांडामांड होते, ते पायाखाली येतं. कधी पाणी सांडतं, ते देखील पायाखाली येतं आणि मग सगळा फरशी आपली खराब होऊन जाते. त्यामुळे फरशी आणि पाय दोन्हीही सेफ राहावं, यासाठी किचन रनर हे गरजेचे असतात. आता हे जे मी तुम्हाला आत्ताच दाखवले ते आहेत किचन रनर. शॉर्ट मॅट मी बेसिनच्या तिथे ठेवली आहे, कारण भांडी घासतानाही आपल्याला बराच वेळ उभं राहावं लागतं आणि जी दुसरी मॅट आहे ती गॅसच्या समोर म्हणजे किचन ओट्याच्या खाली अशा पद्धतीने मी टाकलेली आहे. या मॅट सेट ऑफ 2 मध्येच मिळतात. तर असे हे किचन रनर्स खूप वेगवेगळ्या डिझाईनमध्ये, कलर्समध्ये, साईजमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. मी थोडासा मळखाऊ कलर घेतलेला आहे, कारण आता आपण पायाखाली घेणार म्हटल्यावरती सतत त्याच्यावरती धूळ बसणार, पायाला जी काही घाण चिकटलेली वगैरे असेल ती सुद्धा यालाच वाईप होणार आहे. त्यामुळे तो लगेच खराब दिसेल जर असा व्हाईटिश कलरमध्ये घेतला तर. म्हणून मी थोडासा मळखाऊ कलर घेतलाय, जेणेकरून तो लगेच खराब दिसू नये. वॉटर ॲब्झॉर्बंट आहे, शिवाय अँटी स्किट आहे. त्यामुळे अगदी तो पाय ठेवला की लगेच घसरेल वगैरे अशीही काही शंका नाही. तर असा हा किचन रनर तुम्हाला जर घ्यायचा असेल, तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. शिवाय तुम्हाला यापेक्षा वेगळी डिझाईन जर हवी असेल, तर त्या लिंकवरच तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स तिथे पाहायला मिळतील. माझा हा सोफा सर्वांना फार आवडतो. छान मस्त कलरफुल आहे. पण आता झालंय काय माहितीये का? हा जो काही सोफ्याचा कलर आहे ना, हे पिलोचा किंवा हा जो कव्हर आहे, हा खरं तर रिमूव्हेबल आहे. पण आता असं झालंय की हा जो कव्हर आहे त्याचा संपूर्ण रंग उडालेला आहे. थोडासा काळपट कव्हर झालेला आहे आणि हे कव्हर आता खरं तर मला चेंज करायची गरज आहे. पण मी जर हे सगळे सोफ्याचे कव्हर चेंज करायला गेले ना, तर मला कमीत कमी 6 ते 7 हजाराचा खर्च येणार आहे. तर मी असा विचार केला की आत्ता एकदम एवढा खर्च करण्यापेक्षा काहीतरी वेगळा उपाय केला तर, आणि मग त्यासाठी मी घेऊन आलेले आहे असे हे सोफा कवर्स. तर खूप छान सुंदर म्हणजे डिझायनर आहेत. मी तुम्हाला ओपन करून दाखवते. माझा हा एल शेप सोफा आहे, तर त्याला व्यवस्थित पुरतील अशा पद्धतीने मोठे कवर मी घेतलेले आहेत. तर पहा, मी ओपन करून दाखवते तुम्हाला. तर हे पहा, हे असे कवर आहेत, एकदम सॉफ्ट, लाईट वेट असे हे कवर आहेत. आणि याची अशी एकच पट्टी आलेली आहे खालून, म्हणजे सगळे कवर असे अटॅच्ड आहेत. म्हणजे तुम्हाला जर अटॅच्ड पाहिजे असतील तर तुम्ही तसेच देखील डायरेक्ट सोफ्यावर टाकू शकता, किंवा तुम्हाला जर कट करून टाकायचे असतील तुमच्या सोफ्याच्या साईज प्रमाणे, तर त्याप्रमाणे देखील तुम्ही हे ऍडजस्ट करू शकता. तर पहा, संपूर्ण पट्टी मी तुम्हाला दाखवते. हे पहा, हे असे कवर्स आहेत. आणि हे कवर्स फक्त सोफ्याच्या सीटलाच नाही, तर अगदी बॅकला देखील आपण जिथे टेकतो तिथे देखील टाकता येतील अशा पद्धतीने एक सारखे कवर आहेत. भरपूर आहेत. या दोन्ही कव्हरच्या मध्ये जर तुम्ही पाहाल तर अशी अटॅचमेंट दिलेली आहे. तर इथून तुम्हाला जसे हवेत तेवढ्या साईजचे तुम्ही इथून पट्टी मधून कट करू शकता. तर आता मी माझ्या सोफ्याच्या साईज प्रमाणे कट करणार आणि त्यावरती हा कवर टाकणार आहे. तर पहा, एक साइड मी माझ्या सोफ्याच्या मापाप्रमाणे याच्यावरती अशी टाकून घेतलेली आहे. यावरती पिलो येणार आहे अशी. तर मध्ये तुम्हाला इथे सेक्शन्स दिसत असतील, तर हे 3 सेक्शन बरोबर एका साइडच्या सोफ्यावरती बसतायत. तर आता ही जी काही मधली पट्टी आहे तिथून मी आता हे कट करणार आहे. तर आता पहा, एवढा एक पट्टा मी कट केलेला आहे. हे जे पाहाल तर इथे कट केल्यानंतर सुद्धा हा जो पोर्शन आहे ना, तो असा लॉक केलेला आहे. हे पहा, त्यामुळे याचे धागे अजिबात निघणार नाहीत. जरी मधून आपण जरी कट केलं तरी धागे निघणार नाहीत. हे लॉक केलेलं आहे. आता एक साइड झाली, आता दुसऱ्या साइड वरती टाकून घेते. तर आता मला सांगा, कसा वाटतोय सोफा? एकदम नवा, हो की नाही? जिथे 7 ते 8 हजार रुपये मला हे सगळे कवर चेंज करायला लागणार होते, तिथे
माझं काम फक्त 700 ते 800 रुपयामध्ये झालेलं आहे. लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कळेल की याची एक्झॅक्ट प्राइस काय आहे ते. ऍक्च्युली कमी जास्त होत राहते, म्हणून तुम्ही लिंकवर क्लिक केलं की तुम्हाला कळेल की या कव्हरची प्राइस काय आहे. तर मला कॉमेंट करून जरूर सांगा हे कव्हर तुम्हाला कसे वाटले. तर मैत्रिणींनो, आजच्या या सगळ्या गरजेच्या वस्तू तुम्हाला कशा वाटल्या मला जरूर कॉमेंट करा. आणि यातली सगळ्यात जास्त उपयोगी वस्तू तुम्हाला कोणती वाटली ते देखील मला कॉमेंट करा. आणि आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा. भेटू आपण पुन्हा एकदा अशाच नवीनशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.